नमस्कार विद्यार्थ्यांनो, घड्याळ टॉपिकचे उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये काय विचारले बघा, दुपारी 1 वाजल्यापासून त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काय सांगितलंय, मिनिट काटा आणि तास काट्यामध्ये किती वेळा काटकोन होईल. काटकोन म्हणजे काय, 90 अंशाचा कोन होईल, लक्षात ठेवा. मग अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. बघा काय दिले, एका तासामध्ये बरोबर 2 वेळा काटकोन होतो, पण 12 तासामध्ये फक्त 22 वेळा. कारण का, 2 आणि 3 आणि 8 आणि 9 ह्यांच्या दरम्यान फक्त एकदाच काटकोन होतो. म्हणजेच 24 तासामध्ये साधारणपणे 24 तासामध्ये किती वेळा होणार, 44 होणार. हे तुमचं पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. आता हे उदाहरण बघा, दुपारी 1 ते संध्याकाळी 8 म्हणजे 8 वजा 1 किती झालं, 7 तास झाले बघा. आता ह्या प्रत्येक तासाला 2 वेळा सांगितले ना, तासाला ह्या 2 न गुणाकार करायचं म्हणजे 7 × 2 किती झालं, 14 झाले बघा. पण आता ह्याच्यामध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आपलं हे टाइम येतोय बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला एकदाच घ्यायचं आहे, पण इथे घेतलेलं डबल घेतलंय म्हणून आपण काय करूया, -1 करूया. उत्तर किती, 13 आलं बघा. म्हणजे हा तुमचं उत्तर आहे बघा, बरोबर. अशाच अनेक प्रकारचे तुम्हाला जर उदाहरणं सोडवायची असेल तर आमचं यूट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याचबरोबर आमचं शिवाजी रिमोट अकॅडमी ॲप आहे, त्या ॲपवरती सुद्धा आम्ही रेकॉर्डेड बॅच टाकलेली आहे. जर तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता.